गुड मॉर्निंग अँड सुप्रभात. मंडळी, फक्त माझ्यासोबतच असं होतं का की जेव्हा सुट्टी असते तेव्हा झोप लवकर उघडते? असो, पण आज सकाळी लवकर उठली अँड डिसाइडेड टू बिकम प्रोडक्टिव्ह टुडे. ओनली टुडे. फर्स्ट मिशन ऑफ द डे वॉज मॅक्स आणि सिम्बाला आंघोळ घालणे. अँड लेट मी टेल यू, माय कॅट्स वर नॉट ॲट ऑल हॅपी अबाउट दिस. लाईफमध्ये स्पाइस असेल नसेल, पण जेवणामध्ये स्पाइस मात्र असलाच पाहिजे. आणि मंडळी, फिश फ्राय करताना जो आवाज येतो ना, दॅट इज दी ऑफिशियली द ओनली किरकिर आय अलाव इन माय लाईफ. असो, लंच झाल्यावर विचार करत होते की आता काय करू. शुड आय क्लीन माय रूम, शुड आय एडिट व्हिडिओज, शुड आय गो आउटसाइड ऑर शुड आय बी प्रोडक्टिव्ह. बट माय बॉडी सायलेंटली चोज स्लीप. म्हटलं जस्ट 10 मिनिट नॅप घेते. बट गाईज, तो नॅप नव्हता. दॅट वॉज कम्प्लिटली डेथ. टेम्पररी डेथ. म्हणजे मंडळी, आय स्लेप्ट सो लॉंग की डायरेक्टली सनसेटला उठले. उठल्यावर मला 2 मिनटं लोकेशन अँड टाईमलाईन काहीच समजत नव्हतं. 2 मिनटं मला मैं हूँ ही नहीं इस दुनिया की हे जास्त वाटत होतं. आणि आज सकाळी लवकर उठायच्या आणि प्रोडक्टिव्ह बनायच्या चक्करमध्ये जो मी दिवस वाया घालवला आहे ना, दॅट आय कांट बिलीव्ह. आणि मंडळी, एजने जरी अडल्ट झालो असलो तरी अंगातली किडेगिरी मात्र थांबली नाही पाहिजे. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे, माझ्या घराच्या बाल्कनीमध्ये म्हणजेच खालच्या साईडला कावळ्याने त्यांचं घर बांधलं आहे. भाई, पण मी तर असं ऐकलं होतं की कावळा कधीच स्वतःचं घर बांधत नाही. मग इथले बहुतेक मग माझ्या साईडचे जरा थोडेसे असतील हार्डवर्किंग कावळे. असो, पण माझं हे पशुप्रेम माझ्या मांजरांना मात्र बिलकुल आवडत नाही. कावळ्यांना कधी काय खायला दिलं किंवा त्यांच्यासाठी काही ठेवलं तर मात्र मॅक्स आणि सिम्बाची जी रिॲक्शन असते ना, ती म्हणजे तुम्हाला आता समजेल. हे बघा. दोघे एकदम बारीने त्यांची वॉचमॅनगिरी चालू असते या कावळ्यांवर. आणि हे कावळे पण एकदम गरीब नाही आहेत. हे लोक पण इतके त्या मॅक्सिमला छळत असतात ना, म्हणजे बघा तुम्ही, इकडे तिकडे जाऊन कसा त्यांना त्रास देतो तो कावळा. आणि हे त्यांचं छोटंसं एक घरटं आहे जे त्यांनी बांधलं आहे. अँड मे बी फॉर प्रोटेक्शन पर्पज दे आर डुईंग दिस. सो दिस वॉज माय एंटायर डे. आणि मंडळी, जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. So that's all for today. Bye.